महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची संयुक्त जयंती संवत्सर येथे साजरी। क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले वाचनालयाचे अध्यक्ष पंडित भारूड सर त्यांचे सर्व सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धा घेऊन त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे एक महत्त्वपूर्ण कार्य या ग्रंथालयाच्या माध्यमातून व गावकऱ्यांच्या सहकार्यातून समस्त या गावाने उचलला आहे। याचा आदर्श सर्वत्र घ्यावा अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली आहे। डीजेच्या तालावर नाचण्यापेक्षा वाचनावर जास्त लक्ष केंद्रित करावे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो देशाला मंत्र दिला, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा, या तत्वानुसार संवत्सर या गावी शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व गावकऱ्यांनी सुद्धा आपली उपस्थिती दाखवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले। हे खरोखरच वाखण्याजोगे व आदर्श घेण्यासारखे आहे। याबाबत समस्त संवत्सर पंचक्रोशीतील गावकरी, ग्रामपंचायतीचे सरपंच या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश कांबळे सर यांनी केले, तर प्रा. सौ. कुंदा पंडित भारूड यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले। अभिनवाचा स्तुत असा कार्यक्रम राबविला जात आहे आणि त्याची सांगता यावेळेला होत आहे। त्या वेळे निमित्तानं हे जे कार्य जो सुस्कार जे करतात ते आमचे मित्र पंडितराव भारूड व त्याचप्रमाणे त्यांच्या धर्मपत्नी सौ भारूडताई व त्यांचं सर्व संचालक मंडळ हे अगदी तन मन धनाने अगदी स्वतः वैयक्तिक खर्च टाकून का होईना करतात। त्यांचे कौतुक केले पाहिजे आणि त्याबद्दल आमच्या श्रीराम भणीमाळतर्फे व माझ्या ढेपळे परिवारातर्फे भारूड सरांनी आणि त्यांच्या सर्व संचालक मित्रांनी शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यामधील जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेच्या माध्यमातून या ठिकाणी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या की ज्या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या सुप्त गुणांना भारूड सरांनी या ठिकाणी आणि वाचनालयातर्फे चांगल्या प्रकारे त्यांनी वाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची ओळख व्हावी, भारतीय संविधान त्यांच्यापर्यंत पोहोचवावं। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच संतश्री महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे छत्रपती शाहू महाराज आणि बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महामानवांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्राध्यापक भारूड सरांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करून अगदी ग्रामस्थांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होती, त्या निमित्तानं रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज त्याप्रमाणे सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य आणि डॉक्टर बाबासाहेबांचं सामाजिक योगदान अशा 4 विषय स्पर्धा ठेवल्या आणि खरं तर आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। याच्या निमित्तानं आज जयंतीचा 14 एप्रिलच्या निमित्तानं आम्ही ट्रॉफी, सन्मानपत्र, रोख रक्कम आणि त्यांना मिठाई या ठिकाणी वाटप केली आणि चक्क या ठिकाणी 250 विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि सुंदर पद्धतीने या ठिकाणी निबंध लेखन केलं। खरं तर आजकाल या ठिकाणी वाचन आणि लेखन कमी झालेलं आहे। मुलांनी स्वतः अभ्यास करून असे अत्यंत सुंदर 4 विषयावर निबंध लिहिले आणि त्यांना या ठिकाणी पुरस्कार प्राप्त झाले आणि आपण सहभागी विद्यार्थ्यांना सुद्धा असे प्रमाणपत्र दिले आणि यापुढे असे निबंध लेखन किंवा वक्तृत्व असतील किंवा त्यापेक्षाही पुढे चित्रकला वगैरे स्पर्धा असेल, या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने आहे। आज मी या जयंतीच्या निमित्तानं संबंध आमचे गावकरी मान्यवर यांचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो। महात्मा ज्योतिबा फुले यांची 199वी जयंती व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती ही संयुक्त पद्धतीने आज या ठिकाणी साजरी केली आणि या जयंतीनिमित्त या कार्यक्रमात त्यांनी अगदी या दोन्ही थोर महामानव यांना साजेसा असा एक उपक्रम त्यांनी पार पाडला। या दोन्ही थोर महामानव यांनी समाजासाठी आणि त्यांच्या उत्कर्षासाठी, शिक्षणासाठी जे कष्ट घेतले होते त्याच पद्धतीने आज आमचे मार्गदर्शक मान्य पंडितराव भारूड सर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला। विविध निबंध स्पर्धा आयोजित करून पारितोषिक वितरण केलं आणि हे सगळं करत असताना एक स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी केला। यासाठी मी ग्रामपंचायत संवत्सरच्या वतीने तसेच समस्त ग्रामस्थ बांधव
यांच्या वतीने पंडितराव सर यांचंही अभिनंदन करतो, त्यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करतो. बाबासाहेब आंबेडकर जयंती व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. गेल्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये आमचे नेते राजेशाबा परजन पाटील यांनी संवत्सर गावासाठी ग्रंथालय उपलब्ध करून दिलेलं आहे. ते ग्रंथालय माननीय पंडित भारुड सर यांना ते दिलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून अनेक कामं पंडित भारुड सर या ठिकाणी राबवत असतात. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वाचनालय सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर त्या जयंत्या ते मोठ्या उत्साहात संवत्सर गावामध्ये राबवत असतात आणि आज 2026 मध्ये जी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी करत असताना त्यांनी नवीनच असा उपक्रम राबवलेला आहे का जे विद्यार्थी शाळेमध्ये सहभाग घेतात, शाळेमध्ये शिक्षण घेतात, यांच्यासाठी स्पर्धा विषयक निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा आयोजित करून आपल्या स्वखर्चातून त्यांना पारितोषिक देण्याचं आणि विद्यार्थ्यांना क्रांतीसूर्य महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र विद्यार्थ्यासमोर यावं या दृष्टिकोनातून नवीन असे स्तुत्य उपक्रम राबवलेले आहे. त्याबद्दल मी संवत्सर गावच्या वतीनं प्राध्यापक पंडित भारुड सर व त्यांच्या मिसेस नाचणे माझा छंद जोपासला तर तो खरोखरच मार्गदर्शक ठरेल. या संवत्सर गावच्या उपक्रमाने अहिल्यानगर जिल्हाच नाही महाराष्ट्र तर देशामध्ये हा संदेश जाईल हीच सदिच्छा आहे. सतर्क 24 तास न्यूज करता रहीम का पठाण कोपरगाव. धन्यवाद.